सरकार के विरुद्ध बोलो स्वाहा। विचित्र प्रकार सध्या सरकारने सुरू केलेला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत। मिक्स करके पेट्रोल देने वालों के विरुद्ध में बोलो स्वाहा। नरेंद्र मोदी सरकार आले, या नरेंद्र मोदी सरकारमुळे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये लोकांना नुकसान होत आहे। तसंच आहे की नितीन गडकरी जे देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, त्यांना त्यांच्या कुटुंबाला फायदा मिळावा म्हणून त्यांच्या कंपनीचे इथेनॉल या देशातल्या पेट्रोल पंपावर सक्तीचं करण्यात आलं। त्याच्यामुळं आज लाखो लोकांच्या गाड्या बिघडल्यात, त्याचे स्पेअर पार्ट बिघडले, ती वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून या ठिकाणी नितीन गडकरींचा राजीनामा घेण्यात यावा ही आमची मागणी आहे। दुसरी आमची मागणी अशी आहे, आज वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये किंवा फूड प्रोडक्ट घ्यायला गेल्यानंतर या ठिकाणी शुगर फ्री किंवा विदाऊट शुगर अशा प्रकारे म्हणजे शुगरवाला आम्हाला घ्यायची परवानगी मिळते किंवा शुगर फ्री सुद्धा नका आम्ही विकत घेऊ शकतो। तसंच आहे, आम्ही पेट्रोल पंपावर गेल्यानंतर आम्हाला विदाऊट इथेनॉल किंवा विथ इथेनॉल अशा प्रकारचं ऑप्शन देण्यात यावं। आम्हाला जर वाटलं की आम्हाला कमी स्वस्ताचं इथेनॉल मिक्स नका पेट्रोल हवं आहे तर आम्ही ते घेऊ, किंवा आम्हाला जर वाटलं की या ठिकाणी आम्हाला पैसे जास्त गेले तरी चालेल पण या ठिकाणी इथेनॉल विदाऊट इथेनॉल आम्हाला पेट्रोल किंवा डिझेल हवंय, तर तशा प्रकारची मुभा देण्यात ही आमची मागणी आहे। पण सर्वप्रथम नितीन गडकरींचा राजीनामा घ्यावा म्हणून या ठिकाणी या प्रकारचे आंदोलन केलेलं आहे। इथेनॉल E20 ची मागणी ही कोणीच केलेली नव्हती, ही लादलेली आहे। ठराविक गडकरी साहेब असतील, त्यांची मुलं असतील, काही ठराविक 2-4 लोकांच्या फायद्यासाठी हे लादलेलं इथेनॉल, त्याचा निषेध म्हणून आम्ही थांबलेलो आहोत। अहो, तुमच्याकडे कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीची मागणी केली होती का? नाही। तुम्ही त्याबद्दलचा सर्व्हे केला होता का? नाही। स्पष्टीकरण दिलं होतं सरकारने? नाही। मंत्री कोण आहेत पेट्रोलियम वेगळे, त्याच्यावर स्पष्टीकरण, त्याच्यावर भूमिका कोण मांडतोय? गडकरी साहेब। तर त्याचा निषेध म्हणून आम्ही आलेलो आहोत। आणि एका या इथेनॉलच्या हट्टापायी याच्यापायी बऱ्याच गाड्यांचं आपण नुकसान होताना बघतोय, सामान्यांचे पैसे याच्यात जात आहेत, पेट्रोल मायलेज कमी झालेलं आहे आणि बरेचसे पार्ट जे ते खराब होत आहेत। तर त्याचा निषेध म्हणून आज युवक काँग्रेसतर्फे हे श्राद्धाचा कार्यक्रम घेण्यात आलेलं। ह्या सरकारला सद्बुद्धी देव, सरकारला अक्कल देव, एवढीच आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे।